पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीच्या इंग्लिश विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पुढचं आपलं युनिट 1 आहे. त्याच्या पुढच्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत व्हॉट कॅन यू डू, म्हणजे तुम्ही काय काय करू शकता. काय काय करू शकता बरं? तुम्ही लिहू शकता, बोलू शकता, वाचू शकता, काय काय करू शकतात. तर आपल्याला याच्यामध्ये हेच बघायचं आहे की तुम्ही काय काय करू शकतात आणि तुम्ही कॉन्व्हर्सेशन करताना कसं म्हणाल. ठीक आहे, सो बघूया आपण. या चित्रात काय दिसतंय बरे? एक मुलगा स्विमिंग करतोय, एक मुलगी क्रिकेट खेळतीये. ओके, सो स्विमिंग, स्विम, आय कॅन स्विम, मी स्विमिंग करू शकतो. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो किंवा मी खेळू शकते. आय कॅन रीड, मी वाचू शकते. आय कॅन राईट, मी लिहू शकते. आय कॅन डान्स, मी नाचू शकतो. आय कॅन जम्प, मी उडी मारू शकते. आय कॅन वॉक, मी चालू शकतो. आय कॅन सिंग, मी गाऊ शकते. मुलांनो, अजून काय काय बरं तुम्ही करू शकता? आय कॅन पेंट, म्हणजे मी पेंटिंग करू शकते, मी चित्र काढू शकते. आय कॅन सी, मी बघू शकते. आय कॅन टॉक, मी बोलू शकते. बरोबर? असे असंख्य क्रिया ज्या तुम्ही करू शकतात, ज्याला ऍक्शन्स म्हणतात इंग्लिश मध्ये, त्या ऍक्शन्स तुम्ही याच्यामध्ये त्याची लिस्ट करू शकता की तुम्ही काय काय करू शकता. कॅन म्हणजे काय की मी हे करू शकते. सो अशा प्रकारची सेंटेन्सेस ज्या ठिकाणी तुम्ही करू शकते असं काही म्हणणार असाल, सो आय कॅन वापरतात. आय कॅन, आणि मग तुम्ही जी काही ऍक्शन करू शकता, जी कृती करू शकता, ती कृती तुम्हाला सांगायची आहे. असं तुम्ही असंख्य कृतींची लिस्ट करून ठेवू शकता. तुम्ही आपल्या पालकांबरोबर अशा असंख्य कृती डिस्कस करा की मी काय काय करू शकते ते. ठीक आहे, आता हे जर मला पालकांसोबत कॉन्व्हर्सेशन करायचं असेल किंवा तुम्हा मित्रांमध्ये कॉन्व्हर्सेशन करायचं असेल की तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही, ते आपण बघूयात आता. ठीक आहे, सो हे बघा, इथे मी एक कॉन्व्हर्सेशन ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज काय करायचं आहे? फक्त तुमची ऍक्शन जी आहे ती ऍक्शन तुम्हाला फक्त बदलायची आहे. मी या ठिकाणी 2 दिलेले आहे. तुम्ही बाकीचेही याच्यामध्ये प्रयत्न करू शकता, बाकीच्या ऍक्शन्सचाही. ठीक आहे, तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा, टीचर, कॅन यू सिंग? Yes, I can sing or I can jump. ओके, कॅन यू सिंग और जम्प, म्हणजे एका वेळेला आपण एकच सांगू. कॅन यू सिंग? Yes, I can sing. ओके, कॅन यू जम्प? Yes, I can jump. ओके, म्हणजे काय की तू गाऊ शकतोस का? हो, मी गाऊ शकतो. तू उडी मारू शकतो का? हो, मी उडी मारू शकतो. त्याच पद्धतीने आपण बाकीच्याही ऍक्शन्स विचारू शकता. सो कॅन यू प्ले? Yes, I can play. व्हेरी गुड. सो आता जर एखादी कृती मला येत नसेल तर मी कसं सांगणार ते बघूया आपण. कॅन यू स्विम? No, I can't swim. ओके, कॅन यू डान्स? No, I can't dance. ओके, म्हणजे एखादी कृती जर मला येत नसेल तर मी कसं सांगणार? कॅन यू स्विम, म्हणजे तू स्विमिंग करू शकतो का? नो, आय कांट स्विम, नाही, मी स्विमिंग करू शकत नाही. कॅन यू डान्स, तू नाचू शकतो का? नो, आय कांट डान्स, म्हणजे मी नाचू शकत नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही कॉन्व्हर्सेशनची तुमच्या पालकांसोबत किंवा तुमच्या मित्रांमध्ये प्रॅक्टिस करू शकता. अशा असंख्य कृती शोधून काढा की ज्या तुम्हाला जमतात आणि ज्या तुम्हाला जमत नाही. सो लक्षात आलं मित्रांनो या सगळ्या ऍक्शन्स. सो या सगळ्या ऍक्शन्सची तुम्ही ऍक्शन्सच्या कॉन्व्हर्सेशनची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. थँक्यू.